गुरु कुठं म्हणे चाहता माझ्यापाशी बस म्हणून साधना करत. असा सोपा मार्ग मिळणेच नाही. तर आता हे सगळं तुम्हाला प्राप्त करण्याकरता काय त्यांनी केलं दादांनी? तिन्ही पंथांच्या ऐक्यत्व केले. दत्तपंथ, नाथपंथ, सुफीपंथ. हे तीन पंथ घ्यावे काय लागले? ते पाप केले. आता दान करायचं तुम्हाला, दान कसं करायचं किती अवघड आहे. आता हे त्या तेवढं काय असेल गाणगापूरला गेल्यानंतर की दान काय असतं? कळलं ना? दान काय असतं? तर विमोचनाचे सगळे आहेत. विमोचन म्हणजे काय? शुद्धीकरण तुमच्या भाषेत. हे दत्तपंथाशिवाय शक्यच नाही. आणि त्या विमोचनाला नियम काय आहेत? नियम प्रखर आहेत. ते प्रखर नियम तुम्हाला सौम्य करून गुरुंनी दिलेत. पाप क्षय करण्यासाठी. तुम्ही आजपर्यंत डंका दत्तपंथी आहे, आम्ही दत्तपंथी, पण तू काय दत्तपंथ शिकलास? दान सुद्धा करायची माहिती तुला नाही. तुला वाटलं का त्या ठिकाणी गेलं पावती फाटली मी दान झालं, असं दान नाही बाबा होत. दान काय आहे? गाणगापूरला गेल्यानंतर कळत. ते एक झलक आहे. झलक दिखला जो सिद्धांत पद्धती, नाथपंथ. पुरस्चरण काय असतं? सिद्धांत पद्धत आहे ती. एक नाथ, समजा मच्छिंद्रनाथ शब्द करायचे तुम्हाला तर 16 कोटी मंत्र करावं लागेल. किती? प्रत्येक नाथांचे 10 कोटीच्या वर मंत्र सगळे आहेत. एक एक मंत्र प्रत्येकाचा. गुरुने सगळे पंथ सिद्ध केला आणि फक्त 21 पुरुषांना सांगितले करायला. ही 21 पुरुषांना कर, तुझं काम झालं. सिद्धांत पद्धती. आणि आता तुम्ही जे ऐकताय हे सुफी तत्वज्ञ. ह्या बघा तिन्ही गोष्टी भिन्न आहेत. आणि ही तिन्ही गोष्टी म्हणजे दत्ताची 3 मुख. त्रयमूर्ती दत्त म्हणजे कोण? विमोचन, सिद्धांत पद्धती, तत्वज्ञान. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. संतती, संपत्ती, विद्या. 3 मुख आहेत दत्तांना. 3 शिरे, 6 हात, तया माझं दंडवत. आता हे तत्वज्ञान प्राप्त केलं नाही, सिद्धांत पद्धती प्राप्त केलं नाही, विमोचन प्राप्त केलं नाहीत, दत्तगुरु काय कळले तुला? आणि वर्ण काय म्हणतात ते? साक्षी हा दत्त. ह्या जर 3 गोष्टी झाल्या नाहीत तर भावी पिढ्या सिद्धच होणार नाहीत. नियम काय आहे? वडिलांच्या पेक्षा मुलगा हा सवाई पाहिजे. सवाई पाहिजे म्हणजे काय? एक स्टेप ॲडव्हान्स पाहिजे. तो एक स्टेप लो जरा बनायला लागला. लो म्हणजे वडिलांनी घेतली जमीन, पोरगा विकते गुंट्यावारी. कशामुळं? दोषामुळे. मुलाखती हे सगळे तत्वज्ञान आहेत. आणि सिद्धांत पद्धतीची म्हणजे वशिका नाथपंथातल्या, त्याच्यानंतर कारण दीक्षा येते. सिद्धांत पद्धतीनंतर सूक्ष्म ध्याजागृत होणार आहे.
ह्या तुमच्या आता तुम्ही 11 मंत्र समजा केले बाबा दादांचं धरून, म्हणजे तुमचा सूक्ष्मदेह जागृत नाही होणार. बघा किती गोष्टी आतल्या आहेत ह्या. फक्त कवच तुम्हाला मिळणार. कवच लाभता दत्त कृपेचे कळी काळाचे भय न धरा. फक्त कवच. 21 क्वेश्चन काय होणार किरण? फक्त कवच. लढायची तयारी. तलवार, कवच, मुकुट, घोड, जाऊ उधळत. कळतंय का? म्हणजे सूक्ष्म देह जागृती नव्हे. ही चिरकत कशा करता घालायचे? कर्म कापायसाठी. तुमचं कर्म जी तयार झालेली आहेत, कर्म वाढवाडलांची कर्म जरी तयार झाली ती कापली पाहिजे सगळी. म्हणजे तुमच्या बोकांडी येऊन बसली सगळी, ती तुम्हाला कापून टाकतील. 2 पर्याय. एक तर त्याला कापा, तर तुम्ही कपडा जाता. ते त्याला उभंच आहे. हा सोडतोय कधी? साधना उपासना हिला माणूस लागतोय कधी? काय करते बघा. तुम्ही 1 महिना साधना बंद करा. तुमची अवस्था काय होती बघा. आजार जडेल, संकट येतील, कटकटी वाढतील. नको नको मी 1 महिना साधना बंद केली. कारण तुम्ही त्याला काय केलं? त्याच्या हातात शस्त्र आहे, तुमच्या हातात काहीच नाही. आणि पैसा अडकाही राहणार नाही. आजारपणा निघून जाणार. पुढचा जो आहे ना तो तोलाचा गडी आहे, 60 पिढ्यांचा. हा बघा ना, आई वडिलांचं कर्म, आईच्या आई वडिलांचं कर्म, वडिलांच्या आई वडिलांचं कर्म आणि तुमचं कर्म, हे सगळं एकत्र येणार आणि तुमच्या अटॅक करणार. मग तुला चिरखत नको? तुला चिरखत पाहिजे. शनिवार साधना तुम्ही कंटिन्यू सुरू केली, मित्र गप्प बसणार. सोडतोय कधी बघायसाठी. साधना सोडतोय कधी? असा प्रसंग तयार करतील की शनिवारी संध्याकाळी 7 वाजता तुला 10 लाखाचा चेक मिळणार आहे. काय होणार आहे? शनिवारी संध्याकाळी 7 वाजता 10 लाखाचा चेक मिळणार आहे. तर 10 लाखाचा चेक घ्यायला ये, साधना करू नकोस. अरे 10 लाख मिळणार आहे, तुम्ही काय करणार? साधना भेटता 10 लाख पण मिळत नाहीत. गेल्यानंतर ते म्हणतात आज साहेब आलेच नाहीत. कर्म काय करते? फिरवते, घराघरांना आपटते. जो म्हणून 10 लाखाचा चेक देणार आहे त्याला म्हणायचं मी आज येऊ शकत नाही, उद्या सकाळी दे. मी आजपर्यंत 27 वर्षामध्ये गुरु उपासनेस तडजोड केली नाही. काय सांगतोय? कालचा प्रसंग घडलाय. दत्ता आहे, दत्ता तिचे वडील गेले. 3रा काळ झाला. निम्म्या असतील ह्याला वाडीला आणि निम्म्या त्याच्यात पुढच्या प्रवासाला. वाडीतनं माघारी आलो मी. उद्या गुरुपुष्य आहे म्हटलं, मला गुरुपुष्य पूर्ण करायचं. अस्तित्व विसर्जन गुरु करणार आहेत. मी कार्यक्रम सोडू शकत नाही. तुम्ही काय केलं असतं? हो नाही कसं म्हणायचं? हे पाहुणे गोळा झाले. हा केलं असतं का? मग राऊंड राऊंड अँड स्टॉप. मी त्याला सांगितलं उद्या मी त्याला असं नाही सांगितलं उद्या गुरुपुष्य मी येणार नाही. मी असं सांगितलं आजचा दिवस वाडीत थांबा, महाराजांची गळाभेट घ्या आणि उद्या त्याला दुसरीकडे प्रस्थान सुरू करा. मी सकाळी येतोच परत.
प्रथम माझा गुरु श्रेष्ठ, प्रथम गुरु कार्य श्रेष्ठ, मग समाज. आणि करून ते घेणार आहेत. तुम्ही काय करणार आहे? तुमच्या तर काही गोष्टी नाही बाबांनो. श्वास संपला की गेल्यावर विषय कळतोय का? मग कवच पहिलं काय पाहिजे? कवच लाभता दत्त कृपेचे, कडी काळाचे भय न धरा. आला का वाक्य? दुर्गा कवचाची गरज नाही, शिव कवचाची गरज नाही, काळभैरवाची कवचाची गरज नाही, अष्टभैरवांची गरज नाही. दत्त कृपेचे कवच लाभता, कडी काळाचे भय न धरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जे तुम्हाला दिलेलं तत्वज्ञान आहे, जे तुम्हाला दिलेली सिद्धांत पद्धती आहे आणि जी दिलेली विमोचन आहेत, त्याच्या बाह्य विश्वात काही शिल्लक नाही. हे तुम्ही नित्य नियमाने चालू व्यवस्थित ठेवलं, तुमचा मुलगाही कुठं जात नाही, तुमची पोरगी कुठं जात नाही, तुमचं घराणंही कुठं जात नाही. गुरूंच्या पुढे जायची कशी पात्रता होईल? दत्तगुरूंच्या पुढे कोण जाऊ शकणार आहे का? अपेक्षा तुम्ही करताय कशी? तुम्ही काड्या घालू नका म्हणजे. मला दादा वेळ नाही यायला, कसं येईल? हवेत नाही. तुम्हाला मुलांना मोठं करायचं आहे ना, करायचं ना मुलांना मोठं. फ्रीडम द्या. त्याला सांगा फक्त साधना कर, आरती कर आणि घोडं कुठेही उधळ. काय सांगतोय? कुठेही उधळ. स्वर्गलोकी जा, पाताळलोकी जा, काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. कुठं हवा तिकडे जा. पोहायचं असलं तर समुद्र जाऊन पोहून ये, काय प्रॉब्लेम नाही. वेताळ प्रसन्न कर, भैरव प्रसन्न कर, काली प्रसन्न कर, कुठे हवं तिकडे जा, काय प्रॉब्लेम नाही तुझा. साधना आरती फक्त सोडायची नाही. एवढं फक्त वचन नाही माहिती मला. तुमचा जो विश्वास आहे, तुम्हाला कळलं नाही साधना आरती म्हणजे काय. आज राहिली माझी. अन्न खाऊ नका साधना केली नाही तर. कारण तुम्ही जबाबदारी तुमच्या काय, 7 जीवांना तुम्हाला मुक्त करायचं, तुमचा धर्म. आणि त्यांनी जे सगळं पाप केलंय हे तुमच्याकडे आलेलं आहे, वंश परंपरागत. प्रॉपर्टी कोण खात आहे? फुकटचे खाताय का नाही? हा, खबर म्हणजे पैसे टाक प्रॉपर्टी घे. मागण्या अगोदर अर्धा तास बोलवून घेतलं आणि सांगितलं मला प्रॉपर्टी परलोकात न्यायची आहे, पैसे परलोकात न्यायचे, पैसे टाक मला. आता मी मरायला लागलोय, अर्धा तास मागणार आहे. ह्याची किंमत किती होती? पैसे मला टाक, परलोकात घेऊन जायचे, प्रॉपर्टी तुला घेऊन टाक. अशी वडील काय म्हटले का? हा, मग कर्म चिकटली कशाला प्रॉपर्टीला? प्रॉपर्टी खातात तुम्ही, कर्म चिकटली तुम्हाला. मग ती कर्म निवारण कोणी करायची? तुम्हीच करायची. ती प्रॉपर्टी जमा करण्याकरता त्यांनी काय काय उद्योग केले असतील, है ना, चांगले आणि वाईट. ते लागले तुमच्या पाठीमागे परत सगळे उद्योग. असे करतोय का? तर हे तिन्ही तत्व, दत्तपंथ, नाथपंथ, श्रीपंथ, विमोचन, सिद्धांत पद्धतीने तत्वज्ञान प्राप्त केल्याशिवाय तुम्ही सूक्ष्म देहात जाऊ शकत नाही. विषय समजतोय का सगळा? हा व्यवस्थित. सूक्ष्म देहात तुम्हाला प्राप्त काय करायचंय? आत्मसाक्षात्कार. देव नव्हे,
गुरु सुद्धा नव्हे. आत्मसाक्षात्कार. ओके. आत्मसाक्षात्कार प्राप्त केले काय होईल तुम्हाला? सगळे संकेत मिळतात. इथं 12 वर्ष गेली, इथं 12 वर्ष गेली, इथं 12 वर्ष. तुम्ही तुमचं जीवन संकेतावर जगायला सुरू करता. म्हणजे कोणी व्यक्ती येणार असेल तर तुम्हाला अगोदर उत्तर कळणार की व्यक्तीचं काय होणार आहे, तुमचा विषय काय आहे. तुम्हाला कॅटलॉग घ्यायची गरजच नाही. फेस रिडिंग काय म्हणतात त्याला? फेस रिडिंगचा कोर्स लावायची गरज नाही. फेस बघितलं तर तुमचं रिडिंग तयार होणार. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 7 रंग आहेत. तानापी ही निपाजा त्यातला एक प्रधान रंग आहे, आणि जो प्रधान रंग आहे तो त्याचा दोष. क्लिअर अँड कट. काय करतो? प्रधान दोष आहे तो नाही, प्रधान रंग आहे तो दोष. प्रत्येकाच्या शरीरात 7 रंग आहेत. तानापी ही निपाजा जातानाही पाणी प्या. त्या 7 रंगातला एक प्रधान रंग प्रत्येकाच्या शरीरामध्ये, कोणाचा लाल असेल, कोणाचा हिरवा असेल, कोणाचा काळा असेल, कोणाचा निळा असेल, कोणाचा जांभळा असेल, जो रंग तुमचा प्रधान आहे तो तुमचा दोष. हे फेस रिडिंग करता साधकाला कधी येईल? आत्मसाक्षात्कार गेल्यानंतर. कुंडलीची गरज नाही, पत्रिकेची गरज नाही, ग्रहांची गरज नाही, राहुकेतीची गरज नाही, शनीची कोण मागा लागला बघायची पण गरज नाही. जो रंग जास्त झालाय तो बॅलन्स आणायचा, तो लेवलला आणला की तुम्ही सुखी. काय सोपं आहे हो. जो रंग जास्त झालाय तो बॅलन्सला आणला की तो रंग कमी झाला, आणि सगळे रंग बॅलन्सला आले तुम्ही काय होणार? पांढरा पट्ट पडणार, धवल रंग येणार, तुम्ही सुखी. हाय कशा तुमच्या कुठला असतो? आता पुढचं वाक्य सांगू. जो रंग जास्त प्रधान आहे ती तुमची बाधा. माणसाची लागली का बाईची लागली सांगायची गरज आहे का? ती कळतंय कुठली आहे ती. हिरवा सोडा घेऊन आली आहे, साधकाला बघता क्षणी कळते त्याच्या बॉडीत बाधा काय. कळाल्याच पाहिजेच, आणि त्या बाधेला बघून उपासना द्यायच्यात. मग आम्हाला असं का म्हणायला दिलं गुरूंनी? तुम्हाला तसं म्हणायला काय दिलं? बाधेला बघून उपासना आहे. म्हणून नाथ पंथात काय सांगितलंय? समोर शिष्य पाहिजे, गुरु समोर शिष्य पाहिजे. आता हल्ली फंडा काय निघालाय? गुरु कुठे अफगाणिस्तानात, शिष्य कुठे पाकिस्तानात. काय उद्धार करणार तुम्ही? काय उद्धार करणार त्याचा? दोष कसे काढणार? अहो तांगडी झिजवायला लागतात, ही ती तशी तरी जाऊन घासावं लागतं. मच्छींना आता सोडणार नाही, गोरक्षात सोडलं, तुम्ही काय सोडणार आहे? भ्रमंती केली तिने, देश भ्रमण सगळे केल्या. हा झुडपातनं बाहेर पडायला तयार नाही. दत्तपंथी म्हणायचं कुठं ठिकाण बघितलं नाही, कोरोपूर बघितलं नाही, गाडगावर बघितलं नाही, है ना. दत्त महाराज की जय. फक्त जरा फिर, ती भूत बघ, माणसं बघ, पंथ बघ, अभ्यास कर.
मग कळेल तुला काय ते. मग ते नाम काय ते कळेल, शक्ती काय ते कळेल, है ना, समाज काय ते कळेल, अनुभूती येतील. घर सोडायचं नाही. हे सगळं छान आहे. फिरल्याशिवाय कसं कळणार. विषय कळतोय का. तर सप्तरंग तुमची जी आहे त्याची जाणीव साधकाला झाली पाहिजे. आलेल्या भक्ताच्या बॉडीत कुठला रंग जास्त आहे, कुठला रंग कधी, तो प्रश्न काही विचारू देत. तो म्हणा लग्न कधी होईल, तो म्हणा मूळ कधी होईल, तो म्हणाला शेजाराचं कधी मिळेल, वाटत तो काय पण म्हणून देत. साधकाला कळलं पाहिजे की ह्याच्या बॉडीत ह्याचा रंग कुठला जास्त आहे, त्या रंगाला कमी करायकरता उपाय काय करायचा. पहिला अभिषेक. अभिषेकाने काय करायचं, कर्म ट्रान्सफर गुरूंच्याकडे करायचं. नंतर विडा आणि साधना. काय मंत्र द्या त्यानुसार तो मंत्र असतो. प्रत्येक निराकरण वेगवेगळे आहेत. पुन्हा शिवमंत्र दिला जाईल, कोणा देवी मंत्र दिला जाईल, कोणा बाबांचं मंत्र. प्रत्येक निराकरण वेगवेगळे आहेत. सगळ्यांना देता येत नाही. नंतर तुम्हाला एका पातळीवर आणायचं. एका पातळीवर एक साधना प्रत्येकाला परत द्यायची. कुणाला तेल सांगितलं जातं द्यायला, कुणाला तूप तेला सांगितलं जातं, कुणाला दान करायला सांगितलं जातं, है ना. प्रत्येकाची निराकरण वेगवेगळी आहेत. सगळ्यांना सेम नाही सांगितलं जातं. नंतर साधना मात्र एका पातळीवर प्रत्येकाची येणार. शेवटी ते दोष गेल्यानंतर पहिलेच दोष कुठले आहेत, तुमच्या बॉडीतले. साधना तुम्हाला एक दिली, तुमच्या बॉडीत दोष काढले, तुमचं मन स्थिर केलं. आता तुमच्या मागे जी पितरं आहेत त्यांचे दोष काढायचे. आणि साधारणतः एका जीवानं मरत्या समय मरेपर्यंत डझनपर्यंत पापं केलेलीच आहेत. काय सांगतोय, एका जीवानं मरेपर्यंत डझनपर्यंत पापं केलीच आहेत. ती सगळी पापं तो जो कोण साधक आहे त्याने फेडायची, तर ती जीवमुक्त होती. मग पापा फेडायला पर्याय काय. साधना उपासना तर आहेतच. भ्रमंती. ह्या तीर्थक्षेत्री जा, त्या हे जे सांगितलं दादा स्वतः प्रत्यक्ष दादा जात होते. का जात होते, पापाचं विमोचन करण्यासाठी. त्यात वाक्य आहे, पहाडावरती होम करून या. कर्मविमोचन कुठे केलं, पहाडावर केलं. पौषविमोचन गेल्याशिवाय काय करा तुम्हाला. तीर्थे सारी पुण्यक्षेत्रीची तुम्हासी हो घडती शब्द आहे त्यामध्ये. आपल्या भाऊ तीर्थ एकच बैठक नळाच. तीर्थे सारी पुण्यक्षेत्रीची तुम्हासी हो घडती. कधी घडती, फिरला तर. तुम्ही म्हणलं आयुष्यभर साधना करत घरात बसतो मी, बाहेर कुठे जाणार नाही, काहीही अनुभूती येणार नाही. तुमच्या मुलाला सांगायचं चॉकलेट पासून मरेपर्यंत सगळं अन्न तुला घरात मिळेल. संडास बाथरूम सगळं घरात आहे. घरातलं दार सोडून बाहेर जाऊ नकोस. लग्नाच्या वेळी मुलगी पण तुला घरात आणून पाठवतो, बाहेर जायचं नाही म्हणून. काय तीर्थक्षेत्र फिरायचं नाही, माहिती कुठली घ्यायची नाही. म्हणजे खरं आणि खोटं तुम्हाला काय करणार आहे. मला एनर्जी काय करणार. अहो शिर्डीला गेल्याशिवाय बाबा काय करणार, गाणगापूरला गेल्याशिवाय दत्त काय करणार, नाथांजली गेल्याशिवाय नाथ काय करणार.
कलकत्ता गेल्याशिवाय काली काय करणार? त्रिपुराला गेल्याशिवाय त्रिपुर सुंदरी काय करणार? काय करणार तुम्हाला? घरी बसून करणार आहे का? आणि जर घरी बसून करणार असतं तर वंदनीय दादांनी 2.5 वर्ष माधुरी मागून औदुंबरात राहिलीच असते. पूर्ण आयुष्यावर भारत भ्रमंती केलीच नसती. हा, तुम्हाला सुख करता घरात मस्त दिलंय, पण तीर्थे वाक्य दिले, तीर्थे सारी पुण्यक्षेत्री तुम्हाशी उघडती. कधी घडणार? फिरला तर. आणि तीर्थानं काय होतं? कर्माच्या विमोचन लवकर होतं. तुम्ही मला कसं सोपं गणित आहे. तुमच्याकडे घरामध्ये जातं आणि 10 माणसं जेवायला आली. आता नवीन स्वयंपाक आलेली आहे, नवीन सोडा तुम्ही भरलेला आहे आणि सासून सांगितलं पायलीभर धरून दे. ते लवकर होईल काय? गिरणी टाकून लवकर होईल? कशाला हो? जात नाही का आपलं? जात्यावर लवकर नाही का होणार? कशाला बाहेर जायचं गिरणी टाकायला? तुमची उपासना पद्धत ही चालली आहे. आणि परत कंबर दुखती म्हणून बोलून पण उपयोग होणार आहे का? जग चाललंय कुठं? यंत्राकडे. तुम्ही चाललाय कुठं? जात्याकडे. विषय कळतोय का? बरं, ही जी काही ठिकाणं आहेत, आज हजारो वर्ष उभी ठिकाणं आहेत, जी त्या ठिकाणच्या शक्तीची साक्ष देत आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा कुणी? कुरवपूर बघितल्याशिवाय श्रीपाद श्री वल्लभांनी 14 वर्ष उपासना केली काय? ती काय करणार आहे? काय करणार? तुम्ही ज्या वेळेस गिरणार बघाल तर दत्तगुरु इथं साधनेला बसले तुम्हाला ठिकाण, ते काय दर्शन करणार आहे? गिरणार 10,000 पायरी आहेत. समुद्राकडे जागा मागून घेतली ती दत्तगुरूंनी, समुद्राकडे उपासनेसाठी स्वतःच्या. जी साधना करायला तुम्हाला काय होतं? वेळ मिळत नाही. ती साधना तिथे ते अखंड बसत करत. काय कळलं? तिथं असं ठिकाण आहे वर जिथं पादुका आहेत, इतकं प्रचंड वारा असतं की माणूस उडून जाईल म्हणून ती भिंत बांधली साईडने गिरनारला. ते फावे ठेवून उभं होऊन देत नाहीत. पण जेव्हा वारा येतं ना तेव्हा ते सहन होत नाही, इतकं वार प्रचंड असेल. काही नाही, फक्त पादुका आहेत. आता आपल्या ह्या ज्या पादुका आहेत ना तेवढ्या पादुका तिथं आहेत. आता यांचे गुडघे दुखतायत, सूज पायाला आली, कारण काय? व्यायामच नाही. एक गिरनार करून खाली या बघा गुडघ्याची अवस्था काय होती. निसर्गाशी समरस व्हा. मला काय सांगायचं? निसर्गाशी समरस व्हा. तुम्ही बाहेर कधी फिरायला गेला तर तुमचं खाण्यामध्ये जास्त काय असतं? चणा डाळ असती. फळं खावा, निसर्गाचे आहार खावा, शुद्ध वातावरणात फिरा. निरोगी राहाल, आयुष्य वाढेल.
आणि आपल्या ट्रिप निघत असतात. तर आत्मसाक्षात्कार तुमचा जेव्हा होईल सूक्ष्म देहातून, त्याच्यानंतर तुम्हाला गुरुमार्गामध्ये हे कर म्हणून सांगायची वेळ येत नाही.